प्राजक्ता आहे माझी सहकारी आणि प्राजक्तासोबत काही सेलिब्रिटी सुद्धा आहेत. त्यांचा दहीहंडीचा आजचा उत्साह कसा आहे आपण जाणून घेऊया. प्राजक्ता. ज्ञानदा, आज खरं तर दहीकाल्याचा उत्सव आणि त्याचबरोबर एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये आज सगळ्या आपल्या प्रेक्षकांचे आवडते सेलिब्रिटीज आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्यांच्याशी आपण त्यांच्या आत्ताच्या सगळ्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलणार आहोत. आणि वन वे तिकीट हे आगामी चित्रपट येतोय आणि त्याच चित्रपटाची ही टीम आपल्याबरोबर आहे. सचित पाटील, शशांक केतकर आणि नेहा या तिघांशी आपण गप्पा मारणार आहोत. या फिल्मचा खरं तर ही फिल्म आपण का निवडली किंवा हे कलाकार आज आपल्याबरोबर का आहेत, तर यांचं ना पूर्ण फिल्मची ट्रीटमेंट वेगळी होती, त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा होता. कुठल्या सेटवर नाही तर ते क्रूजवर जाऊन शूट करत होते. शशांक, तुझी तर पहिली फिल्म म्हणजे तशी फुल फ्लेज पहिली फिल्म येते, तर कशीही माझी पहिलीच फिल्म. कारण एक खूप छान मालिका झाली, त्यानंतर एक नाटक झालं आणि सगळेच वाट पाहत होते की आता पुढचं काय. तर अर्थात ते मलाही एक दडपण होतं की आता प्रेक्षकांसाठी मी नवीन काय घेऊन येतो आहे. आणि खूप फिल्म्स येत होत्या पण असं काही भरीव काम करता येईल अशी फिल्म काही समोर दिसत नव्हती. आणि त्या क्षणी जेव्हा आमचे सुरेश पै यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ह्या वन वे तिकीटविषयी मला सांगितलं, तेव्हा नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती. कारण मराठीतली अशी पहिली फिल्म जी एका क्रूजवरती शूट होती आहे. इटली, फ्रान्स, स्पेन अशा युरोपमधल्या 3 देशात आम्ही ती शूट करतो आहे. आणि ह्या एवढ्या ग्रँजरची फिल्म, त्याच्यात आपण एक महत्त्वाचा भाग प्ले करणार आहोत. सो त्या क्षणी मी त्यांना हो असं म्हणून टाकलं. आणि त्यानंतरचा जो काही सगळा प्रवास होता तो खरंच अवर्णनीय होता. या खरंच वन वे तिकीटसुद्धा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. अर्थातच कारण एक वेगळं जॉनर होतं. मी आधी नीलकंठ मास्टर करून झाल्या मला पैसरांचा फोन आला होता आणि इटली, फ्रान्स, स्पेन, मेडिटेरेनियन समुद्र आम्ही अशा एका अतिशय वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या जगात जाऊन शूट करत होतो. त्यामुळे मला सगळ्यात शिकायला मिळालं आणि खूप आनंद याचा झाला की शूट करत असताना एक वेगळा, पूर्णपणे एक वेगळा माहोल होता. ज्या माहोलमध्ये तसं आउटडोअर शूटला काम करताना एक वेगळी मजा येते. म्हणजे खूप थंडी, आता आमचं तिकडे 5 डिग्रीज 4 डिग्रीज वगैरे इतकी थंडी असायची आणि त्यात माझे असे शॉर्ट्स आणि असे काय काय माझे कॉस्ट्युम्स होते. त्यामुळे त्या सगळ्याला ॲक्टर म्हणून सामोरं जाताना एक खूप वेगळं चॅलेंजिंग भूमिका होती. हो, अर्थातच. हो. आणि एकूण जॉनरच असा आहे मला वाटतं फिल्मचा की म्हणजे बरेच त्यात मिस्टिरियस एलिमेंट्स बरेच आहेत. त्यामुळे एक आमचं पळापळी, नेमकी आयडेंटिटी कोणाची काय आहे, हे सगळी अशी फिल्मच्या अंतर्गत सुद्धा मजा असल्यामुळे एकूण त्या क्रूजच्या वातावरणात 3000 वेगळ्या वेगळ्या देशांमधली लोकं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं खाणं, बुफे, बघणारी लोकंसुद्धा सगळी वेगळी. त्यामुळे ते असं एक सगळं आयडेंटिटी सगळीच वेगळीच एक मजा होती, सगळीच एक्साइटिंग होती. सचित, या दोघांनी खरं तर भरपूर सांगितलंय. नाही पण तुझी म्हणजे आता तुझ्या इतक्या फिल्म्स आम्ही बघितलेल्या आहेत, तर ह्याच्यात आम्हाला सचित कसा बघायला मिळाला? वेगळा असेल नक्कीच. समर राज हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि ही फिल्म अशी आहे की म्हणजे यांनी जसं सांगितलं की आम्ही क्रूजवर शूट केली, इटली, फ्रान्स, स्पेन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती फिल्म शूट केली आहे. तर ते तर ग्रँजर आहेच, पण आमचा जो लेखक दिग्दर्शक आहे अमोल शेडगे, त्यांनी जी गोष्ट लिहिली आहे सिनेमाची, ती गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकली त्यावेळी. आणि सुरुवातीला ज्यावेळी ऐकली त्यावेळी वाटलं की अरे बापरे, हे एवढं सगळं हा बोलतोय पण हे पॉसिबल आहे का? कारण एवढ्या बाहेरच्या देशांमध्ये जाऊन क्रूजवरती फिल्म, मराठी फिल्म शूट होणार. आणि ते आमच्या ज्या निर्मात्या आहेत, कोमल उन्हावणे, सुरेश पै, नानूभाई, या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झालं. आणि एक उत्तम, आणि त्यामुळे एक अशी उत्तम टीम आणि आम्हाला उत्तम फिल्म बघायला मिळणार आहे. पण आजचा दिवस आहे तो गोविंदांचा आहे. तर नक्कीच शशांक आणि सचित कधीतरी थर लावला असेल, कधीतरी गोविंदा म्हणून मैदानात उतरले असाल. आत्ता ते शक्य नाहीये कारण तुम्ही सेलिब्रिटीज आहात आणि तुम्हाला असं गोविंदांमध्ये जाऊन तसं उभं नाही राहता येणार. पण सचित, तू तर दादरच आहेस, म्हणजे हे तर तुझ्यासाठी अगदी झालंच असणार आहे कधीतरी. नाही, मोह चिकार वेळा झाला पण कधी डेअरिंग नाही झाला, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि मला या सगळ्या गोविंदांचं भयंकर कौतुक वाटतं. पण मी सगळे दादरमधले जेवढे, म्हणजे त्यावेळी मला अजूनही आठवते की आयडियलची जी दहीहंडी होती ती खूप उंच दहीहंडी म्हणून मुंबईतली कन्सिडर केली जायची, दादर स्टेशनची. तर आम्ही खूप लहान असताना आवर्जून तिकडे जायचो, बघायचो. पण ते सगळं बघितल्यानंतर आपण कधी या थरांवर चढावं अशी कधी डेअरिंग झाली नाही, कधीच हंडी फोडली नाही, कधीच नाही. ठीक आहे. पण आता नेहा पण इथे आहे
आणि शशांक पण आहे. दहीहंडी या दोघांनी कधी फोडलेली नाहीये आणि मी फोडली आहे दहीहंडी. अच्छा, तू आम्ही- फोडली? हो, मी म्हणजे आम्ही क्या बात आहे. शाळेत, आमची शाळा, मी तळेगावची आहे आणि आमच्या शाळेत एकमेव तेव्हा माझ्या आजोबांनी ही शाळा काढली होती आणि आमच्यात शाळेत असं खूप असायचं की मुलगा मुलगी असं नसावं, त्यामुळे आम्ही Okay. एकत्र बसायचो. म्हणजे अगदी 8वी 9वी 10वी सुद्धा मुलगा मुलगी एकत्र बसणं, डबा खाणं, असं असं आमच्यात खूप म्हणून मग गोविंदा मुली पण असायच्या. एक्झॅक्टली. त्यामुळे आम्ही सगळं शेअर करायचो की त्या मडक्याला चित्र काढणं, मग गजरे करणं, मग ते लावणं आणि छोटीशी असायची आमची दहीहंडी. त्यामुळे मग त्याच्यावर आम्ही सगळे मिळून, मग तेव्हा आमचे ते पीटीचे ती 8वी 9वी 10वीची जी तुला आठवण आहे ती आम्ही इथे पुन्हा तुला देऊ इच्छितो. म्हणजे खरं तर 2 गोविंदा आहेत आपल्या इथे, पण आता पहिल्यांदा आपण नेहाला सांगूयात. हा काळा कपडा मी नेहाच्या डोळ्यावरती बांधणार आहे आणि मग तुला दिसतंय की नाही असं विचारूत आणि मग त्याच्यानंतर ती समोर दहीहंडी लावलेली आहे. तुला गोल फिरवूत आणि तुला हंडीपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुला नाही नाही तुला फोडलं तरी चालणार आहे. नाही नाही, घेऊन नाही जाणार आहे. ओके, शशांक बांधेल तू. शशांक पाचलिटी करायची नाहीये आणि सचित गोल फिरव तिला आणि तिला नाही नाही, त्या दोघांनी काही नाही करायचंय. त्या दोघांनी तुला मार्ग सांगायचा ते प्रयत्न करतील, पण आपण बघूयात की ते हे किती आहे? हे 3 आहेत. आणि हे किती आहे? हे खूप आहेत. आता हे किती आहे? चल, नाही दिसत आहे मला. हा, गोल फिरव. हा हा, पण एका तुला चुकीचं गाईड नाही करणार ना? बस 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 बस. बस आता एक्झॅक्ट सरळ हंडी. नाही राईट 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 राईट. लेफ्ट 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 लेफ्ट. नाही आहे बघ, चुकवतायत ते तुला, ते चुकवतायत तुला, ते तुला चुकवतायत नेहा, ते तुला चुकवतायत. नाही 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 नाही, ते तुला चुकवतायत. गोल फिर ना. हा हा, आता बघ, आता सरळ जा. नाही, नारळ फेकू नको, कॅमेऱ्यावर नारळ पडेल. बघ आता, शोध जरा. अगं तू ज्या दिशेने जातेस तिथे आमची वेब टीम आहे. एखादा कम्प्युटर वगैरे फुटला जायचा त्याने. आता बघ बघ काय. अरे पण तेच मदत करतात तुला, बघ तू बऱ्या. ओ हो, पकड 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 पकड. दिसतंय. हा, थोडं आता. वा 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 वा. हे बघ, नेहाने हंडी फोडलीये, राधाने हंडी फोडलीये. गोविंदा काय म्हणाल? अरे अप्रतिम. आणि ती लहानपणापासून फोडत आली आहे म्हटल्यावरती ऍक्च्युली आम्हाला हे माहिती नव्हतं. आय गेस आम्ही 3ऱ्या थरापर्यंत पोहोचलोय. आपला स्टुडिओ 3ऱ्या मजल्यावर आहे, त्यामुळे 3ऱ्या मजल्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हंडी फोडलेली आहे. नियमात बसून आपण दहीहंडी नियमात बसलेलो आहोत. पण माझा एक अनुभव तुला सांगायला आवडेल की इव्हेंट्सना जेव्हा जायचो ना, तेव्हा मी असा आव असून त्यांच्याकडे बघायचो की अरे हे किती उंच चढतात आणि कुठे कुठे जातात हे. आणि ते पण आता त्याच्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या जातात, ती फार चांगली गोष्ट आहे. आणि जसं सचित म्हणाला की हे आपण कधी करू असं मलाही कधी वाटलं नाही, कारण हे मला स्वतःला रिस्की वाटतं की हे असं वर जाणं आणि तिथनं पडल्यानंतर काय होऊ शकतं हे मी इमॅजिन नाही करू शकत. पण प्रॅक्टिस असते, बरेच ॲब्सोल्युटली ते खूप प्रॅक्टिस करत असतात आणि ते आपलं क्षेत्र नाही, त्यामुळे आपण तिथे नाही जायचं. जे आपल्याला जमत नाही ते पण असं जमत कधी नाही. झालंय की म्हणजे आता इव्हेंटसाठी तुम्ही जात असाल इकडे दहीकाल्याचा मुंबईमध्ये तर खूपच मोठा उत्सव असतो, तेव्हा खाली ते सगळे गोविंदा थरावर थर लावत असतात आणि तुम्ही इथे उभं राहून त्यांना चिअर करत असतात. सो त्यावेळीच्या हे काय असतात भावना
काय असतात की यार खरंच उतरावं आणि एखाद्या नाही स्तरावर खरं थांबावं होतं, किंवा मोह काय? होतो, बऱ्याचदा मोह होतो की अरे आपणही जावं, आपणही हे करावं. बट ॲट द सेम टाइम म्हणजे त्यांचं ज्या पद्धतीने, ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने ते लोक थर लावतात, ज्या पद्धतीने म्हणजे मला काय वाटतं ना, गोविंदाचं सगळ्यात मुख्य हे काय आहे की एक सांघिक हे गेम आहे, तो टीमवर्क आहे. आणि कुठल्याही एका माणसाने, कुठल्याही 2 माणसाने असं होत नाही. त्या सगळ्या टीमचं एकमेकांबरोबरचं जे कोऑर्डिनेशन असतं ते खूप गरजेचं असतं. आणि ज्या पद्धतीने ते कोऑर्डिनेट करतात ना, ते हॅट्स ऑफ आहे या सगळ्या लोकांना. खरंच टीमवर ती जी मुवमेंट असते ना, ती 2 बॉलमध्ये 6 रन्स पाहिजे, ती जी मुवमेंट असते ना, तसं असतं ते की ह्याला आता होणार की नाही होणार, होणार की नाही होणार, तसं असतं ते. एखादी कदाचित विकेट जाते किंवा मॅच जिंकते टीम, असं असतं. सगळ्याच गोविंदांनी मॅच जिंकावी असंच आपल्याला म्हणायचंय. शशांक, पुण्याची दहीहंडी की मुंबईची दहीहंडी कुठली आवडते? मुंबई. मुंबई. पुणेकर मुंबईत म्हणून नाही, पण एकंदरच जो जोश आणि ज्या ग्रँजरची दहीहंडी इथे मी बघितली तितकी मी पुण्यात नाही पाहिली. त्यामुळे आता तू हळूहळू मुंबईकर होत चाललेला आहेस आणि आपल्याला या तिघांची अजून बऱ्याच असं नाही पण मला गणपती विचार, हा तुला पण पुण्याची, पण मला मंडळी, मला गणपतीबद्दल विचाराल तर मला पुण्याचा गणपती जास्त आवडतो. अच्छा, म्हणजे मुंबईची दहीहंडी आणि पुण्याचा गणपती, म्हणजे दोघांनाही त्यांनी खुश केलेलं आहे. दोन्ही शहरांवरती त्याने ते 2 दगडांवरती पाय ठेवून उभं राहावं तसं आहे. या तिघांची अजून गप्पा मारायच्या आहेत, दहीहंडीबद्दलच्या त्यांच्या आठवणी जागवायच्या आहेत आणि त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल देखील बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येणार आहोत. पाहत रहा ABP माझा. त्यामुळे जय जवानची तयारी सुरू आहे आणि ते हंडी फोडण्यासाठी म्हणजे 9 थर लावण्यासाठी आता प्रयत्न करणार आहेत. मात्र मगाशी आपल्या राधेने हंडी फोडली आणि आपल्याकडे 2 गोविंद असताना तो अन्याय होईल तुम्हाला मी हंडी फोडायला न सांगणं याच्यासाठी. आणि आजचा दिवस गोविंदांचा आहे. सो तुमच्या दोघांपैकी आता ठरवा की कोण हंडी फोडणार आहे. सो एक डोळे झाकून नको. नेहा तू सांग, कोणाला सांगूयात आपण हंडी फोडायला? शशांक. ओके, नेहा बांधशील आणि तुम्ही दोघेही पुणेकर असलात तरी सुद्धा तू एकदम कर्कसून त्याला हे बांध. आणि सचित, तू मुंबईकर आहेस त्याच्यामुळे तू लक्ष ठेवशील की शशांकला तू, अच्छा तू सामावून घेतोस त्याला लगेच. पुणेकर सामावून घेत नाही तरी तू कसं म्हणजे. बरं किती दिसतात तुला, किती आहेत हे शशांक? 1 2 3 माणसं नाही. ठीक आहे, दिसत नाहीये. ओके, गोल फिरूयात आपण शशांकला. हां ओके ओके, ठीक आहे. आता डिरेक्शन सांगूयात नको, मगाशी जरा नेहाला खूपच चांगलं डिरेक्शन सांगितलं. तसे पुणेकर आपला आपला मार्ग शोधून घेतात असं म्हणतात, हो ना? मी कुठे आपटत असेल तर सांग मला. नाही तू आपटणार नाहीस याची काळजी घेऊ आम्ही. अरे तू डावीकडे चाललायस, शशांक उजवीकडे जा. शशांक नाही उजवीकडे. हा करेक्ट एकदम सरळ जा. वा वा, एकदम हात वरती ठेव. वा बघ शशांक, पुण्याची इज्जत आहे तुझ्या हातामध्ये आता. सचित आणि नेहा जरा गाईड करा, लांबून गाईड करा. मागे वळ. आता सरळ ये आता. सरळ ये. हा करेक्ट. शशांक, हंडी फोडायची आहे आजच. हळू जा. नाही शशांक, तू इतक्या लवकर गिव्ह अप. नाही तुला मदत केली. अरे राईटला वळ. हा आलाय, जवळ आलायस. पुढे जा. वर. पुढे जा.
वर शशांक फुटतंय का बघ हंडी. बघ 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 हे बघ हे बघ. हा बघ बघ थोडे हात फिरव वरती. मागे मागे हात. हा कळलं काही लागलं हाताला. ओके हा हा वा वा. बघ 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 थोडासा फिरव हात. गोल फिरव असा वरती हात. ओके हा हा थोडासा हात तिथेच डोक्यावर. हा वा 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 गुड गुड गुड. हा वा सगळ्यांची करमणूक केलेली मी. खरं तर मला माहिती होतं सगळ्यांची करमणूक केलेली मी. मला तर खरं माहिती होतं. म्हणजे दिसत होतं तुला आणि तू ऍक्टिंग केली. तू खूप चांगला ऍक्टर आहे आम्हाला माहिती आहे. पण काय रे मुंबई पुणे रस्ता शोधायला पण एवढा वेळ लागला नसेल तुला. अगं मी पुण्यातलाच आहे त्यामुळे आमच्या असं बारीक सारी गल्ल्या असतात तिथे माणसं हरवतात तसं काहीच झालं की बाकी काही नाही. अच्छा मुंबईचे हायवेज एकदम व्यवस्थित असतात. करेक्ट तू आहे. असं सगळीकडे फिरत होतास इकडे आणि एका ठिकाणी कम्प्युटर वगैरे पण येत मी होता. इकडे जाऊन आलोय का? हा इकडे जाऊन आलं. मी तिकडे जाऊन आलोय. तिकडे नॉर्मली मुंबईमध्ये त्याला मुंबईत ज्यावेळी तो कुठेही येतो म्हणजे आणि त्याला म्हणाल तू कसं आलास गुगल मॅप त्याने आज लावला नाही. अच्छा मग तो गुगल मॅप लावायला हवा होता तुला. सध्या ना आणि सैराटचा फीवर आहे सगळीकडे आणि शोले तर आपल्या सगळ्यांनाच म्हणजे अगदी सर्वसामान्यांपासून तर कलाकारांपर्यंत सगळ्यांची फेवरेट फिल्म किंवा त्यातले कलाकार सगळेच फेवरेट असतात. तो आज तुमच्यासाठी टास्क आहे शोलेतले डायलॉग्स किंवा सैराटमधले डायलॉग्स. आधीच ठरवा कुठल्या फिल्ममधले आणि मग त्याच्यानंतर कॅरेक्टर तुम्हीच सांगा किंवा मग मी सांगते की कोण कुठलं कॅरेक्टर प्ले करेल. डायलॉग हवेत आम्हाला. डायलॉग्स सैराट किंवा शोले. माईक माईक माईक. तिकीटचे डायलॉग्स म्हणू का? नाही वन वे तिकीटचे पण करायचे आहेत आपल्याला पण आधी हा टास्क या 2 फिल्म्स बद्दलचा आहे. सो तुम्ही ठरवा की दोन्हीपैकी कुठली ते आणि सांगा. मी डायलॉग नाही परशाची एंट्री दाखवू का? अरे झालं म्हणजे याने सैराट फिक्स केली आहे पण आता या दोघांचे कॅरेक्टर्स आपल्याला हे करायला सीन एनॅक्ट करायचा आहे ना. नाही सीन इनॅक्ट करा किंवा अरे वा खूपच मजा येईल सीन इनॅक्ट केला तर. पण डायलॉग थांब आमचे प्रोड्युसर आम्हाला फटके मारतील. तू कर ना तोपर्यंत. हा परशाची एंट्री. त्याने फुल एकदम तयारी केलेली आहे. आठवतंय. चल चल घे. अच्छा त्या शेतातून जात होतो तर ते स्लो मोशन मध्ये आम्ही बघितलंय. आता आपल्याला करायला लागेल. नाही पण आता डायलॉग. आता अर्ची तर आपल्याकडे फिक्स आहे. परशा आणि सल्या होणार प्रदीप होणार कोण? बरं चल. हा अर्ची बरं चल. तू कोण? परशा का तू परशा? सचित शोले. शोले मधलं पण चालेल ना. शोले किंवा सैराट दोन्ही. गब्बरचा डायलॉग शोले मधला फेमस आहे. जय वीरू आहेत. शोले मधलं. ओके माईक. त्याला सचित आपल्याला शोले मधलं एक कॅरेक्टर आता इथे जिवंत करणार आहे. कुठला घेतोस तू डायलॉग म्हणलो ओळखतील रे लगेच. तुम्हारा नाम क्या है बसंती. वा तुम्हारा नाम क्या है बसंती. पण आणखी एक टांग्यात बसलेले असतात बाकी डायलॉग. अच्छा माईक. ओके अर्ची. मी म्हणलं ना की आर्चीचा डायलॉग नाही डायलॉग हवा आहे ना. तू पोस्टर एकदम छान घेतलंय. तुला मराठीत म्हणायचं असेल तर मराठीत म्हण. तुला इंग्रजीत म्हणायचं असेल डायलॉग इंग्रजीत म्हण. बघ मी तुला हिंट पण दिली. आता इम्प्रेस करू इच्छिते की मी सैराट बघितला नाही. तू सैराट बघितलेला नाही त्यामुळे मी आता आय एम रिअली सॉरी. पण नेक्स्ट पण तरी मंडळी वन वे तिकीट तुम्ही बघायचे. वन वे तिकीट तुम्ही बघा. नाही वन वे तिकीट तर बघणारच आहेत लोक. मग आता सध्या तो माहोल असल्यामुळे आपण हे घेतलंय. सो आता आपण एक जाता जसं तुम्ही म्हणाला नाही ती आता बदलते काहीतरी.
हा तिने हे केलं. ओके, तर आता आपण वन वे तिकीट बद्दल पुन्हा एकदा बोलूयात आणि Yes. वन वे तिकीट मधला एखादा डायलॉग किंवा त्यातला एखादा सीन जो आम्हाला नंतर बघितल्यानंतर असं वाटेल की अरे आपण बघितलं होतं. शशांकवर रॅगिंग झालं होतं असंही आम्हाला कळतंय आमच्या सूत्रांकडून. रॅगिंग काय होता झालं प्रकार? होतं म्हणजे बऱ्याच गोष्टींवर रॅगिंग झालं. एकतर कारण मी शुद्ध शाकाहारी असल्यामुळे एकतर खाण्यावरही माझं रॅगिंग झालं. अरे म्हणजे सुरुवातीला क्रूज, तो सगळा माहोल, तिथे सगळं असलेलं ते लाविश किचन वगैरे मला बघून खूप छान वाटत होतं. तर पहिल्या दिवशी मी गेलो, अरे वा इटालियन पिझ्झा. दुसरा दिवस वाव इटालियन पिझ्झा. तिसरा दिवस पिझ्झा. चौथा दिवस आजही पिझ्झा आहे का. पाचवा नकोय मला तो पिझ्झा, असं एका पॉईंटला झालं होतं. पण मी शाकाहारी असल्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. पण 6व्या दिवशी एक तिथल्या क्रूजवरचा एक देशपांडे म्हणून मी एक माणूस पकडला जो तिथे काम करायचा, मराठी माणूस होता. तर मी रात्री त्याची शिफ्ट संपल्यानंतर त्याच्या खोलीत गेलो आणि त्यांनी मला वरण भात करून दिला होता. वा. त्यामुळे ती आणि एक त्यात गोष्ट कायम लक्षात राहील माझ्या. म्हणजे एक तर तू केतकर असल्यामुळे, तू पुण्याचा असल्यामुळे वरण भात आणि त्याच्यावर साजूक तूप आणि तेही लिंबू वगैरे, तर इटली हे समुद्राच्या famous. मध्ये कुठेतरी आम्ही वरण भात खातोय, वा, जो खरंच माझ्यासाठी एक कमालीचा अनुभव होता. पण फिल्मविषयी विचारशील तर असं खूप गोष्टी आहेत ज्या कायम स्मरणात राहतील माझ्या. ह्या सगळ्यांबरोबरची ऑफ कॅमेरा असलेली केमिस्ट्री असेल, ऑन कॅमेरा आम्ही जी काही धमाल केली ती सगळी असेल, ती आणि धमाल बघायला मिळेल. मुळातच ती जी काही भव्यता आहे ना सगळीच, मग त्या स्टोरीतली भव्यता असेल, त्याच्यातलं तो एक सस्पेन्स असेल, त्या क्रूजचं ग्रँजर असेल, त्या जी गाडी आम्ही शूट केलेली आहे तिथे जमिनीवर उतरून काही सीन्स आम्ही शूट केले, ह्या सगळ्याची भव्यता आय एम प्रिटी शुअर मराठीत कोणीच कधी अनुभवलेली नाहीये. त्यामुळे ह्या अनुभवासाठी तर वन वे तिकीट निश्चित बघावा. निश्चितच बघणार आहोत. सचिन, परत तुझ्याकडे एकदा की या फिल्म मधले तुझे डायलॉग्स असे फेमस होणार आहे. जसं मी आता सांगितलं तुला की अर्ची आणि परशाचे डायलॉग म्हणा, तसं वन वे तिकीट आल्यानंतर आम्हाला बघायला मिळणार आहे. सो आता आम्हाला तू काय म्हणून दाखवशील, त्यातले काही डायलॉग्स असतील किंवा तुझा रोल काय आहे त्याबद्दल. ऑलरेडी एक डायलॉग खूप फेमस झाला आहे, बरेच लोक तो ट्विट करतात. तो मी म्हणतो, बेवजह है तभी तो मोहब्बत है, बेवजह है तभी तो मोहब्बत है, वजह होती तो साजिश कहलाती. क्या बात है. वा 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 वा, मस्त. आणि त्याच्या तोंडी असं हे एक नाही, अशा बऱ्याच काही कविता आणि काही चारोळ्या अशा लेखकांनी शेर असे पेरून ठेवलेले आहेत. त्यामुळे ही शेरोशायरी सचित पाटलांकडनं आपल्याला फिल्मच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. आणि एक किस्सा मला सांगायचा आहे. आमचा तिघांचाच एक सीन होता क्रूजवरती, आणि तो क्लायमॅक्सचा सीन आहे. तर अतिशय टेन्स असा सिच्युएशन आहे, आणि मी असा उभा आहे आणि शशांक आहे आणि बाजूला नेहा आहे, आणि खूप बोलतोय मी, खूप शशांकला काहीतरी सांगतोय, चिडलोय खूप. आणि तो सीन संपत आला ना की अचानक ते जे काही फॉरेनर्स होते, क्राऊड होता, त्याच्यातले काही लोक अशी हळूहळू हळू ना भांडतोय म्हणून चालत यायची आणि उभे राहायची. आणि आम्ही बोलता बोलता असं कोणतरी इकडे उभा राहिले असं कळायचं कॅमेरा समोर. बरं त्यांना इतकी खुणावतात सगळे की अरे जाऊ नका जाऊ नका. आणि ते हसून टाळ्या वाजवत होते की ते त्याला असं, ते सगळे हसायचे. तो माणूस मध्ये मुळात आधी व्हायचं कसं की हे शूटिंग चाललेलं आहे हे त्यांना माहित नसायचं, कळायचं नाही. त्यामुळे त्यांना खरं वाटायचं की कोणतरी भांडतंय जोरजोरात, आणि त्यांना या इतक्या लाऊड भांडणांची सवय नाहीये त्या गोऱ्यांना. त्यामुळे ते सोडवायला जणू काही यायचे, आणि त्यांना कळायचं की इकडे शूटिंग चाललंय, आणि मग कट 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 असं झाल्यानंतर ते टाळ्या वाजवायचे आणि बाकीचं टाळ्या वाजवायचे. असं करत करत जवळजवळ 400-500 लोक जमले त्या सीनला. बरं, हे कमीत कमी 10 वेळा झालं, म्हणजे 10 वेगवेगळी गिरायकं मिळाली आम्हाला त्या सीनला. बरं, नंतर आम्हाला एवढं हसायला लागलं. प्रेक्षकांमुळे रिटेक्स झाले, कलाकारांमुळे. प्रेक्षक तिकडेच निर्माण झाला होता. म्हणजे ज्या लोकांना आम्ही काय बोलतोय काहीही कळत नव्हतं, ती लोक टाळ्या वाजवत होती. आणि ही जी मंडळी यायची त्यांची ती, म्हणजे ते आपल्या इथे पोपट झाला रे म्हणतो ना, तसा प्रकार चालू होता. खूप खूप धमाल. दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या अनेकांनी बॉलिवूड इतकंच ऐकलं होतं, आणि आम्ही इंडियन्स आहोत, एक कुठली तरी इंडियन फिल्म करतो आहोत, ह्या असं समजून त्यांनी, एक ही बॉलिवूडचीच फिल्म चालू आहे, हिंदी फिल्म चालू आहे असं समजून त्यांनी आमच्या फिल्मचं नाव लिहून घेतलं, कोण कोण कामं करतायत हे लिहून घेतलं, की जेणेकरून ते जाऊन युट्यूबवरती सर्च करतील की आपण कोणाला भेटलो आज. सो हा उत्साहच फार छान होता की आपली कोणीतरी माहिती परदेशातले लोक काढतायत आणि त्याच्याविषयी काहीतरी उत्सुकतेनं बघतायत. त्यामुळे आता वन वे तिकीट तुम्हाला बाहेर सुद्धा रिलीज करायलाच लागणार आहे. तुमचे प्रेक्षक तुम्ही आधीच तयार केलेले आहेत आणि ते वाट बघत असणार आहेत वन वे तिकीटची. तुम्हाला तिघांना देखील या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि थँक्यू. आपण या निमित्ताने या ठिकाणी आलात तिघेही जण. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. अजून बरेच कलाकार आहेत जे तुमच्याशी गप्पा मारणार आहेत, त्यांच्याकडून हंडी देखील फोडून घ्यायची आहे. आता एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.